नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं व्हिडिओमध्ये. कसं आहे माहिती आहे का, आता केळीचा बुंदा ह्या विषयावर आपण व्हिडिओ टाकलेलं होतं 2-4 किंवा टाकत होतो की माणसांचं म्हणणं येतं की बुंदा बुंदा ही गोष्ट एकदम अचानक सहजासहजी होऊ शकते अशी नाही. केळीचा बुंदा जर मजबूत असला का तर गड आहे का एकदम मोठा आणि मोठा पडतो. केळीचा बुंदा आणि हाईट महत्वाची राहते केळीला, दुसरं काय महत्वाचं नाही. ह्याच्यासाठी आपल्याला पहिल्यापासून नियोजन करावं लागतं. अचानक उठलं ना आता माझ्या केळीचा बुंदा 2 फुटाचा पाहिजे ना 3 फुटाचा पाहिजे असं होत नाही. त्याला पहिल्यापासून मॅनेजमेंटमध्ये खताचं व्यवस्थापन करावं लागतंय, तेव्हा ती केळीचा जे बुंदा आहे ते चांगला बनतो मित्रांनो. तर बुंदा बनवण्यासाठी तुम्हाला मी सांगितलेलं तर फॉलो कराच. आणि दुसरं महत्वाचं, केळी लावली तर केळी पीक हे असलं हरवळ असल्यासारखं पीक आहे. एक 5-5.5 महिन्यात त्याची येण होती, 6 महिन्यात आणि 10 महिन्यात जातं. तर त्यासाठी त्याला काळजीपूर्वक जपा. एक तर लावू नका तुम्हाला जर होत नसले तर, आणि लावलं तर त्याला जपा. जपणं ही सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे केळीला, आणि लक्ष देणं ही सगळ्यात महत्त्वाचं आहे.